नमस्कार मंडळी, सायलीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नुकत्याच मुलांच्या परीक्षा संपून मुलांना सुट्ट्या लागणार आहे. काही ठिकाणी लागलेल्याही आहेत तर काही ठिकाणी आताच लागतीलच. तर त्यावेळेस मुलांना काही ना काही सुट्ट्यांमध्ये खायला देण्यासाठी एक अतिशय साधं सोपे स्नॅक्सचा प्रकार घेऊन आलेले आहे. अगदी बनवायला सोपं आहे. एकदा नक्की बनवून बघा. चला तर मग बघूया त्याची कृती. इथे मी सर्वात प्रथम 1 कप मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही वापरू शकता, परंतु बारीक रवा खूप छान आहे, तोच वापरा. तर इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे. ही कमी तिखट आहे, तीच घेतलेली आहे. आता यामध्ये आपण इथे 1 चम्मच ओवा घेणार आहोत. ओवा आधी हातावर छान असा कुस्करून घ्यायचा आहे आणि मग टाकायचा आहे. याने छान फ्लेवर येतो. नंतर कसुरी मेथी घ्यायची आहे, हातावर कुस्करून त्यात टाकायची आहे. आणि इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम नाही करायचे, साधंच तेल घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. आता यानंतर इथे दही घ्यायचं आहे आपल्याला फ्रेश. तर 2 चम्मच दहीसुद्धा टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही दह्याऐवजी लिंबूसुद्धा पिळू शकता. आपल्याला एक आंबट आणि असा एक टँगी फ्लेवर लागतो आहे, त्याच्यासाठी आपण वापरलेला आहे. आता सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता. संपूर्ण रव्याला मी सर्व जिन्नस चोळून घेतलेले आहेत आणि अगदी थोडंसंच पाणी लागतं, 2-3 चमचे. आणि एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. मऊच ठेवायचा आहे, जास्त हार्ड नाही करायचं आहे. आणि 5 ते 10 मिनटं आपण त्याला फक्त झाकून ठेवणार आहोत. 5 मिनटानंतर मी ते पीठ परत एकदा मळून घेणार आहे आणि याचे आपल्याला छान लाटा करून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते बघू शकता, मी थोडासा गोळा काढून घेतलेला आहे आणि याची एक पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही हवं तर असं सुद्धा लाटू शकता किंवा त्याला थोडंसं मी गव्हाचं पीठ लावून लाटून घेतलेलं आहे, जेणेकरून पोळपाटाला चिटकणार नाहीत. आणि असं लाटलं तरी चिपकतच नाही, परंतु मी थोडंसं लावून घेतलेलं होतं. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, अगदी पातळ पोळी लाटायची आहे. तर इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता या पोळीला हवं त्या आकारामध्ये आपण कट करणार आहोत. तर इथे मी एका झाकणाच्या साहाय्याने असे गोल गोल छोटे छोटे काप करून घेणार आहे, म्हणजेच आकार देऊन घेणार आहे. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. तर हे मुलांना खूप आवडतात. माझ्या घरात लहान मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याला असे वेगवेगळे आकार खूप आवडतात. त्याच्यामुळे मी छोटे छोटेच ठेवणार आहेत. तर मुलांनासुद्धा समजत नाही का आपण वेगवेगळे आकार जर केलेले आहेत, की हा पदार्थ एकाच पिठापासून बनवलेला आहे की काय. त्यामुळे असे वेगवेगळे आकार जर दिले तर त्यांनाही कळत नाही आणि आनंदाने खातात. तर अजून दुसरी पण पोळी लाटून घेतलेली आहे आणि याला आपण डायमंड शेपनी कट केलेला आहे. तुम्ही बघू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. अगदी 5 ते 10 मिनटात हा स्नॅकचा प्रकार तयार होतो. तर एकदा नक्की करून बघा आणि चवीलाही खूप छान लागतो. तर या पद्धतीने बाजूला एका ताटात ठेवून घ्यायचं आहे. अजिबात चिपकत नाही, एकमेकांवरती जरी लागले तरी तेलामध्ये ते मोकळे मोकळे होतात. त्याच्यामुळे काहीच घाबरायचं कारण नाही. तुम्ही एकावर एक जरी टाकले ना तरीही ते चिपकत नाहीत. तर तिसरी पोळी लाटून मी तिचीसुद्धा अशा पद्धतीने फिंगर चिप्ससारखे कट करून घेतलेले आहेत. तर ते सुद्धा चिपकणार नाहीत. तुम्ही एका बाजूला काढून ठेवू शकता. आता एका साईडला मी तेल गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला फुल गरम करून घेतलं आहे, नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि आधी सर्वात आधी गोल तळून घेतले. तुम्ही बघू शकता इथे. आता दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहे, जे आपण डायमंड शेपमध्ये कट केलेले होते ते. तर ते सुद्धा अगदी छान एकाच रंगावरती छान तळून घ्यायचे. सतत ढवळत राहायचे, जेणेकरून छान रंग येतो सर्वच साईजने. तर फिंगर चिप्स जे सारखे बनवलेले होते ते सुद्धा मी तळून घेतलेले आहेत. इथे बघू शकता अगदी कुरकुरीत होतात. तर एकदा नक्की बनवून बघता, चवीलाही तेवढेच भन्नाट लागतात. तर मुलांना एकदा बनवून खाऊ घाला. तर रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.